नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्मनीमधील नॉयशवान्सन कासल, मेरियन ब्रिज आणि एल्प्सी लेक एक्सप्लोअर करणार आहोत. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला सुरू करूया. लास्ट व्हिडिओमध्ये आपण म्युनिक सिटी टूर केला आणि आता आपण डायरेक्ट सिटीपासून नॉयशवान्सन कासलच्या दिशेने चाललो आहोत. म्युनिकपासून 2 तासाच्या या ट्रेन जर्नीमध्ये आपल्याला बरेच सुंदर दृश्य बघायला मिळतात. सो गाईज आता आलं आहे फ्युजन स्टेशन. सो फ्युजन स्टेशनवरून बस पकडावी लागेल टू कासल. स्टेशनजवळ गर्दी नव्हती. बस कुठली पकडायची त्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, पण तिकडे इझिली बोर्ड लिहिलेले होते. सो आम्ही डायरेक्ट बस पकडली जी जाते नॉयशवान्सन कासलच्या पायथ्याशी. फ्युजन स्टेशनपासून आपण मॅक्झिमम 15 मिनिट्समध्ये पोचून जातो. सो वी आर ऑन द वे टू द कासल. आम्हाला बसने ड्रॉप केलं. बस नंबर 73 पकडली आणि एक्झॅक्टली बस स्टॉपच्या बाजूला आपण हा पार्किंग एरिया बघू शकतो. ह्या पार्किंग एरियापासून सरळ चालत यायचं इथे. बस आपल्याला बेसला ड्रॉप करते. तिथून अराउंड 20 to 30 मिनिट्स आपल्याला वॉक करावं लागतं. आता आपण हाफवे पोचलो आहोत. रूटमध्ये बरेच स्नॅक्ससाठी स्पॉट्स आहेत आणि व्ह्यूज पण खूप सुंदर आहेत. तर फायनली आपण आता पोचलो आहोत कासलजवळ. एकदम ड्रीम कासल काइंड ऑफ वाटतो. हा कासल इतका सुंदर आहे की याला फेरीटेल कासल म्हणून ओळखलं जातं. मागे जो कासल आहे तो आहे न्यूशवाइनस्टाइन कासल. डिझनीचं स्लीपिंग ब्युटी कॅसलची प्रेरणा देखील या कॅसलमधूनच घेतली आहे. या कॅसलची बांधणी 1869मध्ये किंग लुडविक II ऑफ बॅवेरिया यांनी सुरू केली होती. किल्ला युद्धासाठी नव्हे तर स्वप्नातील राजवाडा आणि शांती आयुष्यासाठी बांधला गेला होता. पण दुर्दैवाने हा कासल पूर्ण होण्याआधीच किंग लुडविक II यांचे रहस्यमय मृत्यू झाले. त्यामुळे या कॅसलचे आजही अनेक खोल्या अपूर्ण आहेत. कॅसलच्या आतमध्ये जायला मिळालं नाही कारण की त्याचे तिकीट ऑनलाईनच बुकिंग करावं लागतं आणि खूप लिमिटेड तिकीट्स मिळतात. सो तुम्ही जर प्लॅन करत असाल तर ऑनलाईन बुकिंग करूनच जा. कॅसलपासून अगदी जवळच आता आपण चाललो आहोत मेरियन ब्रुक म्हणजे मेरीज ब्रिजकडे. असं मानलं जातं की या ब्रिजवरून कॅसलचे दृश्य खूप सुंदर दिसतात. तर चला बघूया. आपण आता बघू शकतो म्युझिशियन जे की ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट प्ले करतात. You must see this view. या ब्रिजपासून पुढे आणखीन एक स्पॉट आहे जिथून आपल्याला दोन्ही कासल आणि ब्रिज बघायला मिळतात. एक शॉर्ट हायकिंग ट्रेल आहे. आता ब्रिज तर क्रॉस केला आहे पण पुढे अजून एक स्पॉट आहे अवेलेबल. सो गोईंग फॉर नेक्स्ट स्पॉट. ओके, सी यू. हा शॉर्ट हायकिंग ट्रेल खरंच वर्थ आहे. जास्तीत जास्त 10 मिनटं लागतात. सो एकदा नक्की विजिट करा इथे पण. दोन इम्पॉर्टंट स्पॉट तर आपले कवर झाले आहेत. आता आपण चाललो आहोत एल्प्सी लेकच्या दिशेने. सो रिटर्न उतरण्यासाठी 2 रूट आहेत. एक आपण जो रूटने आलो तो आणि एक कच्चा रस्ता आहे. आता आपण दुसऱ्या रूटने आलो आहोत आणि हा रूट ॲक्च्युली शॉर्ट आहे. डायरेक्टली आपल्याला लेकजवळ सोडतो. सो लेट्स सी एल्प्सी लेक. एल्प्सी लेक इथून आपण कॅसलला गेलो. कॅसलवरून एल्प्सीला आलो आणि अजून एक इथे छोटा कॅसल आहे. बट आय थिंक आज उशीर झाला तर आज आम्ही जात नाही आहे. सो दिस इज द
सो गाईज दिस लोकेशन इज एल्प्सी लेक नियर म्युनिक. सो आता आपण आहोत एल्प्सी लेकला. एल्प्स पर्वतरांगाने वाढलेले हे तलाव त्याचं क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि शांत वातावरणासाठी हे प्रसिद्ध आहे. इथे आपण आरामात वॉक करू शकतो, फोटोग्राफी करू शकतो किंवा फक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. गर्दीपासून थोडं दूर शांत वेळ घालवण्यासाठी हा एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. उन्हाळ्यात इथलं हिरवागार सौंदर्य आणि पाण्यात दिसणारे डोंगरांचे रिफ्लेक्शन मन मोहून टाकतं. बरेच प्रोफेशनल फोटोग्राफर इथे येतात. तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच संपतो. हा सुंदर अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया एक नवीन डेस्टिनेशनमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग.